राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता छगन भुजबल ने महाराष्ट्र के मंत्री के तौर पर शपथ ग्रहण की। पिछले साल जब विधानसभा चुनावों में बीजेपी की अगुवाई वाले महायुति को प्रचंड जीत मिली थी, तब छगन भुजबल को मंत्री नहीं बनाया गया था। इसके बाद बीड़ सरपंच संतोष देशमुख की हत्या में एनसीपी के कोटे से मंत्री बने धनंजय मुंडे का इस्तीफा हुआ था। इसके बाद से एनसीपी के कोटे से एक सीट खाली थी। ऐसे में भुजबल की फडणवीस मंत्रिमंडल में एंट्री हुई है। वह शिंदे सरकार में मंत्री थे। इससे पहले वह उद्धव ठाकरे की अगुवाई वाली एमवीए सरकार में भी मंत्री थे। महाराष्ट्र में मंगलवार को महायुति सरकार की मंत्रिमंडल का विस्तार हुआ। मंत्रिमंडल के विस्तार को लेकर आयोजित एक कार्यक्रम के दौरान एनसीपी अजित गढ़ के कद्दावर नेता छगन भुजबल ने मंत्री पद की शपथ ली। छगन भुजबल को एनसीपी के अजित पवार गढ़ के कोटे से धनंजय मुंडे की जगह मंत्री बनाया गया। इस दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित पवार भी मौजूद रहे। मंत्री पद की शपथ लेने के बाद छगन भुजबल ने कहा, विभाग को लेकर कोई मतभेद नहीं है। जो भी विभाग मिलेगा उसकी जिम्मेदारी संभालेंगे। खास विभाग की कोई लालसा नहीं। साल 1991 से लेकर मंत्री बनता आया हूँ। लगभग सभी मंत्रालय संभाले हैं। मेरे पास गृह विभाग भी रहा है। मंत्री छगन भुजबल ने कहा, ऑल इज वेल। मैं मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, सुनील तटकरे और प्रफुल्ल पटेल का आभारी हूँ। जब अंत अच्छा होता है तो सब कुछ ठीक होता है। दरअसल दिसंबर 2024 में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा की गई मंत्रिमंडल विस्तार में जगह नहीं मिलने पर छगन भुजबल ने सार्वजनिक रूप से नाराजगी जताई थी। अब उनकी वापसी धनंजय मुंडे के इस्तीफे को लेकर बात हुई है। मुंडे ने स्वास्थ्य कारणों का हवाला देकर मार्च 2025 में खाद्य और आपूर्ति मंत्री पद से इस्तीफा दिया था। हालांकि उनके सहयोगी वाल्मीकि कराड़ का नाम बीड़ सरपंच देशमुख हत्या मामले में सामने आने के बाद इस्तीफा दिया था। मैं छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मागच्या काही काळामध्ये मीडियाने सुद्धा आमची काही भूमिका मग ती सामाजिक कार्याच्या बाबतीत असेल, समता परिषदेच्या कार्याच्या बाबतीत असेल, आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार। आणि आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो। तसेच या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शाह यांचे सुद्धा आभार मानतो। या सगळ्या मागच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समता महात्मा फुले समता परिषद आणि आमचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर येवला लासलगाव मतदारसंघाचे कार्यकर्ते, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो।
आता बाकीच्या काही जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, ते काम करायचं. 1991 पासून जे आहेत शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाती सांभाळलेली आहेत. असं जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू. विशेषतः आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणीसुद्धा आणि येवले मतदारसंघामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी रडत आहे. तर त्या बाबतीमध्ये मी जे आहे आमच्या जे मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यातून हे आमच्या शेतकऱ्यांना काय आपल्याला मदत करता येईल आणि तातडीची मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद.